हाय हॅलो प्रेस द लॉर्ड नॉईस मॉम मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्यदायी आशीर्वादाचं विशेष आणि प्रार्थना। आजची रेसिपी आपली सुकं चिकन। त्यासाठी लागणारं साहित्य मी इथं खोबरं भाजून घेणार आहे, बारीक चिरलेलं आहे। कांदा आहे चिरलेला आहे, ते पण भाजून घेणार आहे। इथं गाजर आहे मिक्सरमध्ये हे केलेलं आहे, आणि कोथिंबीर लसणाची पेस्ट आहे, अद्रक नाही टाकलं यावेळेस। आणि याच्यामध्ये बीट आहे, आपण बीट टाकू त्याच्यामध्ये पेस्ट करून। इथे सगळं मी वाटण तयार केलेलं आहे। आता आपण तडका देऊ भाजीला। चला आपण प्रथम गॅस ऑन करू। चिकन मी पहिलेच नाही वाफून स्वच्छ धुतलं, तर मी वाफून घेतलेले ते। त्याच्यामध्ये टमाटा कांदा टाकलेला आहे, हळद टाकून हे वाफून घेतलं आहे सगळं चिकन। प्रथम आपण तेल टाकू। आपण बीट आहे, प्रथम बीट टाकू आपण तेलामध्ये परतायला। चांगलं परतून द्यायचं बीट तेलामध्ये। त्यासोबत गाजरची पेस्ट, तसे परतते त्याला तेल सुटलं पाहिजे। काही जणांनी का बीटचा हलवा करतात, गाजर किसतो आपण तसं बीट किसून त्याचा हलवा करतात। काही जणांनी का लाडू बनवतात व काही जण चिक्की बनवतात। तसं म्हणून आता याचं काय बनवतं, काय लेकर काय मोठे पण नाही ते लहान पण नाही का, असं त्यांना का बीट खायला आवडत नाही। मग तसं म्हणून आपण याच्यामध्ये सुक्कं चिकन करू। त्याच्यामुळे आपण बीट पण पौष्टिक आहे खाण्यास, म्हणजे आपल्या रक्तवाढीसाठी खूप चांगलं बेस्ट आहे। आणि मग तसं नाही खातं कोण, असं शिजून खातं कोणी। पण मला आता आपण चिकनमध्ये हे करू, त्याच्यामुळे तुम्हाला दाखवते ही रेसिपी। आणि त्या चिकन तर आपलं हेच आहे मस्तपैकी, चिकनने प्रोटीन भेटते आपल्याला। चिकन तर सगळ्यांनाच माहिती, त्याच्यामध्ये प्रोटीन असतं, आणि ते बीट टाकून खाल्लं तर अजून मस्त हे लागतं। पोरांना पण बहाणे नको, मोठे पण बोलतं मग तसं बीट खायला नको, चिकनमध्ये टाकायचं म्हणजे हमखास खायचं, पोटात पण राहील बीट। त्याचमध्ये कोथिंबीर लसणाची पेस्ट आपण टाकू। त्याचमध्ये आपला गरम मसाला, प्रोटीन मसाला आणि टाकू त्यामध्ये। त्यासोबत खोबरं भाजलेलं आणि कांदा भाजलेला त्याची पेस्ट टाकू। तेल सुटून द्यायचं त्याला आता मसाल्याला। नंतर मग आपण चिकन टाकू, आणि सोबत आता हे चिकन मी चांगलं वाफवलं होतं, स्वच्छ वाफवून टाकलं। तर टमाट्याची पेस्ट पहिलेच टाकायची, चिरून टमाटे, कांदा तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ टाका। मी ते 1 चमचा मीठ टाकलेलं आहे। बघा आपल्या सुक्कं चिकनला किती तरी आलेली आहे। माझं चिकन अर्धवट कच्चं आहे म्हणून मी पण टाकलं। लाईक करा, शेअर करा, बाय। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय।